सर्वांना नमस्कार। आज आपण केंद्रशासित प्रदेशाविषयी माहिती घेणार आहोत। केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे। दादी आप जल्दी चल। दादी आप जल्दी चल या वाक्यावरून आपल्याला केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवता येईल। जल्दीचा ज अक्षर घेतलं, जम्मू काश्मीर। त्यानंतर ल चा लडाख, पुढे चळी वर्ण चंदीगड आणि ल लक्षद्वीप। अशा रीतीने सोप्या रीतीने आपण हे वाक्य जर पाठ केलं किंवा लक्षात ठेवलं तर आपल्याला भारतातील हे 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात राहणार आहेत। मग केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय याबाबत माहिती घेऊयात। केंद्रशासित प्रदेश म्हणजे असा भौगोलिक भाग प्रदेश जो भारताच्या केंद्र सरकारच्या थेट प्रशासनाखाली असतो। म्हणजे या प्रदेशांमध्ये राज्यांप्रमाणे स्वतंत्र राज्य सरकार नसते, काही अपवाद वगळता, आणि या प्रदेशांचा कारभार थेट भारत सरकार करीत असते। केंद्रशासित प्रदेशांची वैशिष्ट्ये: या प्रदेशांचा कारभार राष्ट्रपती मार्फत होतो। केंद्र सरकार उपराज्यपाल किंवा प्रशासक नेमते। काही केंद्रशासित प्रदेशांना आपले विधानमंडळ असते, जसे की दिल्ली व पुडुचेरी, पण अंतिम अधिकार केंद्र सरकारकडेच असतो। राज्यांप्रमाणे पूर्णतः स्वायत्तता नसते। सध्या भारतातील 8 केंद्रशासित प्रदेश: 1 दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, 2 पुडुचेरी, 3 लक्षद्वीप, 4 अंदमान आणि निकोबार बेटे, 5 चंदीगड, 6 दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, 7 लडाख, 8 जम्मू आणि काश्मीर। उदाहरण: दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश असले तरी त्याला स्वतःचे विधानमंडळ आहे, पण पोलीस, जमीन व सार्वजनिक व्यवस्था हे विषय केंद्र सरकारकडे असतात। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब आवर्जून करावे। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे।